अयोध्येमधल्या राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर आज सन्मानानं मंदिरावरती धर्मध्वज फडकला। कोविदार वृक्ष, तेजस्वी सूर्याची प्रतिमा, चिन्हांकित झालेला हा भव्य ध्वज विधिवत पूजन करून फडकवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यांनी आणि सरसंघचालकांनी एकत्र श्रीरामाचं पूजन केलं आणि ध्वजारोहण केलं। ध्वजारोहणासाठी हजारो भाविक हे अयोध्येमध्ये जमले होते। अगले 10 साल में मानसिक गुलामी से पूरी तरह मुक्ति पा लेंगे और तब जाकर के ऐसी ज्वाला प्रज्वलित होगी, ऐसा आत्मविश्वास बढ़ेगा कि 2047 तक विकसित भारत का सपना पूरा होने से भारत को कोई रोक नहीं पाएगा। जैसा सपना देखा था उन लोगों ने, रामदास स्वामी ने कहा था, स्वप्नी जे देखिले रात्रि ते तैसेची होतसे। ऐसा सपना उन्होंने देखा था, बिल्कुल वैसा। और मैं कहूं कि उन्होंने जो सपना देखा था उससे भी अधिक भव्य और अधिक सुंदर ये मंदिर बन गया है। अयोध्येमधल्या राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येमधल्या श्रीरामाच्या मंदिरावरती भगवा ध्वज फडकवण्यात आला। मोदींच्या हस्ते अयोध्येमधील श्रीराम मंदिरावरती हा ध्वज फडकवताच ठाण्यामधल्या मंदिरामध्ये देखील घराघरात काही ठिकाणी घंटानाद करण्यात आलाय। मुंबईच्या चेंबूरमधल्या कालिका माता मंदिरामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्धाभिषेक केलाय। या मंदिरामध्ये कालिका मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आले होते आणि याचमुळे वादंग निर्माण झाला होता। यासोबतच आज राम मंदिरामध्ये ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर कालिका मातेच्या मंदिरामध्ये देखील ध्वजारोहण करण्यात आलंय। ही बाब अतिशय निषेधार्थ आहे। फक्त हिंदूच मंदिरं का मिळतात हो यांना? त्याने त्यांचे देवदेवता आहेत ना, तर त्यांच्या इथे आमची गणपतीची मूर्ती ठेवा, विष्णूची मूर्ती ठेवा ना। आमचे देव तुम्हाला सॉफ्ट टार्गेट वाटतात। डॉक्टर गौरी पालवे यांच्या हत्येच्या आरोपात नणंद आणि दीराला अटक करण्याची मागणी गौरी हिच्या वडिलांनी केली आहे। गौरी पालवेच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्र लिहिलंय। गौरीच्या हत्येच्या प्रकरणामध्ये फक्त अनंत गर्जे याला अटक झाली, पण या प्रकरणामध्ये दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे मोकाट फिरत आहेत असा उल्लेख या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलाय। तर अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेज देखील देण्याची मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तोतैया महिला IAS अधिकारी कल्पना भागवत हिला ताब्यात घेण्यात आलं। जालना रोडवरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिने तब्बल 6 महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेमध्ये 2017च्या UPSC निवड यादीची प्रत आढळली। आधार कार्डवरती देखील खाडाखोड केल्याचं स्पष्ट झालं। चौकशीमध्ये तिच्या खात्यात अफगाणिस्तानामधील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानामधील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यामधून मोठ्या रकमा आल्याचं देखील समोर आलंय। दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतामध्ये येण्याच्या अर्जाचे फोटो देखील तिच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत। डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली। गौरी पालवेच्या आत्महत्या प्रकरणावरती निष्पक्ष चौकशी होईल। राज्य महिला आयोग हे डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असं चाकणकर म्हणाल्या। डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी पती अनंत गर्जे यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेतला। डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी याबाबत शंका व्यक्त करत या संपूर्ण घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केलेली आहे। या संपूर्ण घटनेचा तपास, त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल। यामध्ये आम्ही सर्वजण डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि हा तपास पूर्ण होईपर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल। पेपरफुटीच्या प्रकरणी अटक केलेल्या महेश गायकवाडच्या टोळीने TET-सह सेट परीक्षेमध्ये देखील पेपर फोडल्याची कबुली दिली आहे। प्रत्येकी 3 लाख रुपये घेऊन त्यांनी सेटच्या 25 आणि TET-च्या 25 ते 30 परीक्षार्थींना पेपर दिल्याचं या चौकशीच्या माध्यमातून समोर आलंय। आणि या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमधून आणखी 10 जणांना सोमवारी अटक केली।
ज्या 8 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, तर मी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना आता पत्र दिलेलं आहे की हे 8 पैकी आपले कोणी कार्यरत शिक्षक आहेत का ह्याची खातरजमा करा आणि उलट टपाली आम्हाला अहवाल पाठवा. जर असं आम्हाला निदर्शनास आलं की आमचे कार्यरत शिक्षक याच्यापैकी कोणी आहे तर नियमानुसार पुढील कारवाई होईल त्याच्यावर. नगरी आणि कागल तालुक्यामध्ये काही असे गृह सक्रिय आहे जे काही कॅन्डिडेट्सला सांगतात की आम्हाला काहीतरी पैसे द्या, जवळपास 3 लाख रुपये द्या, तर आमच्याकडे जे TETच्या क्वेश्चन पेपर आहे ते त्यांना आधी भेटणार होतो रात्रीला. गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत जे 18 लोक अटक करण्यात आलेले आहे यांच्यामध्ये 5 टीचर्सचा सुद्धा सहभाग आहे. कुणाल कामरा यानं पुन्हा एकदा एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये एक फोटो पोस्ट केला असून RSS असं लिहिलेल्या टी-शर्टवरती कुत्रा लघुशंका करत असल्याचं चित्र आहे आणि यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ. असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ. लोणावळा रेल्वे स्टेशनवरती RPF जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचलाय. चेन्नई एक्सप्रेस लोणावळा स्थानकावरून सुटत असताना AC कोचच्या दरवाजामधून शृंगगुप्ता यांचा पाय घसरला आणि ते थेट प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून पडले. यावेळेला उपस्थित असणाऱ्या RPF जवानांनी त्यांना तात्काळ बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. दरम्यान शृंगगुप्ता यांचं अगदी एकाच आठवड्यापूर्वी लग्न झालं आणि हे नवविवाहित दाम्पत्य पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. लोणावळा स्थानकावरती त्यावेळेला ही घटना घडली. नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदानाचं रॅकेट उघड झालंय. कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासह डॉक्टरही पकडले गेले. 40 गावचे डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. 4 चाकीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफीचं यंत्र बाळगून गर्भलिंग निदान केल्याचं उघड झालंय. इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीमध्ये 17 मार्चला हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकानं 3 वर्षाच्या मुलीला त्रास दिल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाणं गाठलंय. पोलीस ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि पालकांनी मुख्याध्यापकाला आणि पोलिसांना धारेवर धरलं होतं. गंगापूरमध्ये शाळेमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि अत्याचाराचा आरोपही इथल्या पालकांनी केलाय. वाल्मिक कराडच्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुप्रिया सुळेंनी जाहीर निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर अशा लोकांची आठवण काढणाऱ्या लोकांनाच पक्षामधून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी देखील सुळेंनी केली आहे. महाराष्ट्राच्या ऐकण्यासाठी अत्यंत घातक असल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल त्यांची विचारधारा काय आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी काल भाषणामध्ये नाव न घेता वाल्मिक कराड याची आठवण काढली होती. यावरती आज बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली. कराडची आठवण येत असेल तर भेटायला आत जा अशी टीका बजरंग सोनवणेंनी केली आहे. मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण केली होती भाषणामध्ये, कसं बघतायचं? काय नाही, लय आठवण येत असली तर भेटायला जा मध्ये. काय नाही, लय आठवण येत असली तर भेटायला जा मध्ये. कल्याण डोंबिवलीमधील 65 इमारतींच्या संदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठक झाली. या 65 इमारतींना महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. या संदर्भामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीला नगरविकास सचिव असीम गुप्ता हे देखील उपस्थित होते. इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना कागदपत्रामध्ये फेरफार झाल्याची कुठलीही कल्पना नव्हती. अगदी योग्य पद्धतीनं जसे खरेदी करताना कागदपत्र दिली जातात तसाच व्यवहार झाल्याचं खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. तर काही इमारती अशा आहेत की ज्यामध्ये FSIचं उल्लंघन झालंय. या सगळ्यामधून मधला मार्ग कसा निघेल या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंनी आज संजय राऊतांची भेट घेतली. भांडूप इथल्या संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. यावेळेला ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब हे देखील संजय राऊत यांच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान राऊतांच्या भेटीच्या नंतर उद्धव ठाकरेंनी राऊत हे लवकरच तलवार घेऊन पुन्हा एकदा मैदानावरती दिसतील अशी प्रतिक्रिया दिली.
भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी नाव न घेता काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरती टीका केली आहे. बाप एका पक्षात तर पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये हा पॅटर्न लोह्यामधून सुरू झाल्याची टीका चव्हाणांनी केली होती आणि याला आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रत्युत्तर दिलं. अशोक चव्हाण यांच्यावरती गल्लीत फिरण्याची वेळ आली असा हल्लाबोल त्यांनी केला. तर काँग्रेसनं काय कमी केलं, अशोक चव्हाण काँग्रेसला बेईमान का झाले याचा खुलासा त्यांनी करावा असं आवाहन देखील चिखलीकर यांनी केलंय. त्या मुलीसाठी जे जसं चोरून पक्षात आले किंवा इतर कारणामुळे आले, मी अनेक वेळेस सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा करावा त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं, काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं. असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी ते भारतीय जनता पक्षात आले. त्यांनी मला बाळकडू पाजवायची गरज नाही. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 19 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये निवृत्त नायब तहसीलदार, डॉक्टर, वकील आणि पदवीधारकांचा समावेश आहे. 24 वर्षांच्या दिव्या स्वामी या नगराध्यक्ष पदाची सगळ्यात तरुण उमेदवार आहे. ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. मतदानाला आता अवघा 1 आठवडा शिल्लक आहे. मात्र अद्यापही अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या विभागाकडून कोणतंही चिन्ह मिळालेलं नाहीये. त्यामुळे प्रचार नेमका कधी करायचा असा सवाल त्यांनी विचारलाय आणि आपली नाराजी देखील बोलून दाखवली. एक बीड शहराला एक नवीन चेहरा, युवा नेतृत्व आणि उच्च शिक्षित प्रामाणिक काम करणारा नगराध्यक्ष मिळावा ही एक साधी इच्छा आहे, म्हणून मी या निवडणुकीसाठी उभारलेली आहे. परभणीच्या जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे पालकमंत्री मेघना बोर्डीकर, दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार उभे आहेत. अशामध्येच दोघांनाही सचिन राठोड या उच्च शिक्षित तरुणांना आव्हान दिलंय. त्याच्यासोबत सर्वच उच्च शिक्षित तरुणांची फौज ही नगर परिषदेची निवडणूक लढवतीये. मूलभूत सुविधांसह लोकांना सेक्स एज्युकेशन देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीरनाम्यामधून आश्वासन दिलंय. नगर परिषदेच्या निवडणुकीची राज्यभरामध्ये रणधुमाळी सुरू असताना मनमाडमध्ये एक दुःखद अशी घटना घडली. मनमाड शहरामधील प्रभाग क्रमांक 10 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत असलेल्या एका उमेदवाराचा मृत्यू झालाय. नितीन वाघमारे असं या उमेदवाराचं नाव आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं या उमेदवाराचा मृत्यू झाला. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे मनमाडमध्ये सध्या हळहळ व्यक्त होतीये. बातमी आहे जळगावातली. जळगाव जिल्ह्यातल्या 40गाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शहरामध्ये बनावट ओळखपत्र तयार करायचं काम सुरू आहे. बोगस मतदानाची तयारी सुरू आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलाय. या संदर्भामध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विशेष तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 1 ते 18 मधील सर्व मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारावरती कॅमेरे बसवून संपूर्ण मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण करण्याची मागणी देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आली. काही चाळीसगाव शहरामध्ये काही आधार कार्ड, मतदार कार्ड हे डुप्लिकेट बनवण्याचं काम चालू आहे. या संदर्भात काही अतिशय जाणकार नागरिकांच्या तक्रारी आल्या. आमच्याकडे त्या संबंधाने काही माहिती आली. हीच प्रामुख्याने आमची गांभीर्याने तक्रार होती. दुसरी तक्रार आमची अशी होती की काही ठिकाणी जिथे सेन्सिटिव्ह आहे तिथे CCTV कॅमेरे हे प्रशासनाने बसवावे त्या बूथवर आणि नसल बसत प्रशासन तर आम्हाला परवानगी द्यावी ही देखील आमची त्या ठिकाणी मागणी होती आणि अन्य काही मागण्या होत्या. या संदर्भामध्ये ते निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या प्रभागामध्ये 3000पेक्षा अधिक बोगस मतदार समाविष्ट केल्याचा आरोप ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी केलाय. या संदर्भात आपल्याकडे पुरावा आहे असा दावाही त्यांचा आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून मुक्ताईनगरमध्ये गुंडगिरी आणि दडपशाही केली जाते असा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी केलाय. मुक्ताईनगरमध्ये युती करण्यासाठी तयार आहोत, मात्र व्यक्तिगत नावाला टार्गेट करून मंजूर कामं थांबवली जात असल्याचा आरोपही रक्षा खडसेंनी केलाय. तर व्यक्तिगत वादासाठी जनतेला वेठीस धरणं चुकीचं असून मुक्ताईनगर शहरामध्ये गुंडाराज असल्यामुळे मुली देखील सुरक्षित नसल्याचं त्यांनी म्हटलंय. वेगळा विषय, पण त्यासाठी जनतेला वेठीस धरणं हे चुकीचं आहे. आज मुक्ताईनगर शहरामध्ये पूर्ण गुंडाराज झालाय. आज आपण बघू शकतो 2 नंबरचे धंदे तेवढे वाढले. आज मुली सुरक्षित नाहीये. माझ्या मुलीवर स्वतःवर बितलेली आहे. आज जे वॉरंट सध्याच्या स्थितीमध्ये भाजपकडे मोठी धनशक्ती असली तरी आपल्याकडे जनशक्ती आहे. गडचिरोलीकर नागरिक धनशक्ती नाकारून जनशक्तीच्या बळावरती मला निवडून देतील असा विश्वास काँग्रेसच्या गडचिरोली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कविता पोरोड्डीवार यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्याला फडणवीसांनी दुजोराही दिलाय. आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादानं माजी खासदार राहणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं. अमरावतीमध्ये प्रचार करत असताना ते बोलत होते. जिनका आपके साथ दिल का रिश्ता है, पारिवारिक रिश्ता है, ऐसी हमारी छोटी बहन, हमारी माजी खासदार, और आपके आशीर्वाद से जो माजी नहीं रहेगी ये हम सभी को पक्का पता है, ऐसी नवनीत राणा. शिर्डीमधल्या साकुरी शिवारामध्ये सुरेंद्र सांड यांच्या शेतामधल्या झाडाच्या फांदीवरती साईबाबांची प्रतिमा उमटली असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दरम्यान या घटनेवरती आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी परिसरामध्ये साईबाबांच्या नावावरती कथित चमत्कार पसरवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन अनिसनं केलं आहे. आजकाल शिर्डी परिसरामध्ये कथित चमत्काराचे प्रकार खूप वाढले गेले आहेत. काल साकोरी येथे झालेली घटना हे दृष्टीभ्रमाचं एक उदाहरण आहे. खरं तर जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा आहे, कारण चमत्कार होत नसतात आणि त्या नावाखाली अशी जी गर्दी जमली आहे ती ज्यांनी गोळा केली, ज्यांनी तो व्हायरल व्हिडिओ केला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. पालघरच्या मोखाडा तालुक्यामध्ये बाळंतिणीला रुग्णवाहिका चालकानं अर्ध्यावरच सोडून दिलं. त्यामुळे मातेला चिमुकल्यासह 2 किलोमीटरपर्यंतची पायपीट करावी लागली. या प्रकरणी आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रामदास मराड यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून हलगर्जी करणाऱ्यावरती कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि सध्या अशी माहिती मिळते की एबीपी माझानं ही बातमी दाखवल्याच्या नंतर आता प्रशासनाने याची दखल घेतली आणि जो रुग्णवाहिका चालक होता त्याला सध्या बडतर्फ करण्यात आलाय. बंगळुरू मुंबई महामार्गावरच्या नवले पुलाजवळ वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या महामार्गावरती खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये शहरामध्ये मोठ्या आणि जड वाहनांची ये-जाही बंद करण्यात आली आहे, जेणेकरून गर्दी आणि या वेगामुळे होणारे अपघात टाळता येऊ शकतील. नागपूरमधल्या मेयो शासकीय रुग्णालयामधील डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या विरोधामध्ये निवासी महिला डॉक्टरांनी सामूहिक तक्रार दाखल केली आहे. गैरवर्तन, सततचा मानसिक छळ आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप देखील करण्यात आले. या तक्रारींची गंभीररित्या दखल घेऊन मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांनी विशाखा समिती गठीत केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग प्रमुखांना त्वरित निलंबित करण्यात यावं. सोबतच व्हॉट्सअॅपचे संदेश, कॉल रेकॉर्डिंग, ईमेल, सीसीटीव्ही फुटेजसह सर्व डिजिटल पुरावे प्रशासनाने तात्काळ जतन करावेत अशी मागणी देखील करण्यात आली. बुलडाण्यामध्ये पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी अधिकाऱ्याला घेराव बघायला मिळाला. मलकापूर तालुक्यामधील शेकडो कार्यकर्ते हे कृषी कार्यालयामध्ये दाखल झाले. 2023-24 या वर्षामधील पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाहीये. हजारो शेतकरी हे पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. सातत्याने कृषी अधिकारी, जिल्हा अधिकारी यांना निवेदनं देऊन देखील कुठल्याही प्रकारचा पीक विम्याची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये. अर्थातच यामुळे आता शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे. ताडकळसमध्ये चिमुकले रस्त्यावरती उतरले. मालेगावच्या डोंगराळे गावामधल्या घटनेचा निषेध करत ही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. डोंगराळे गावामध्ये काही दिवसांपूर्वी 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे हे शहर आज बंद करण्यात आले. चिमुकल्या शाळकरी मुलांनी हातामध्ये वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेतले आणि त्यांनी रस्त्यावरती उतरून मोर्चाही काढला. दरम्यान या आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी या चिमुकल्यांनी देखील केली आहे. वसईमधल्या पद्मश्री सोसायटीमध्ये आज भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. याचं कारण म्हणजे सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरती अचानकपणे साप शिरला अशी घटना समोर आली. घराच्या कॉरिडॉरमध्ये साप दिसताच रहिवाशांनी घाबरून आरडाओरडा केला. ही सगळी दृश्य सध्या समोर येत आहेत आणि काही क्षणामध्ये ही सगळी माहिती सोसायटीमध्ये पसरली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं. फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहराकडे सध्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी मात्र पाठ फिरवली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं विदेशामधून फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे हे नवी मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये येत असतात.
मात्र आता नोव्हेंबर महिना संपत आला तरी देखील फ्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन हे दुर्लभ होत आहे। यंदाच्या वर्षी लांबलेला पाऊस आणि न पडलेली थंडी या सगळ्याचा परिणाम फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आगमनावरती झालेला दिसतोय। नवी मुंबईच्या खाडी किनारी दिसणारी गुलाबी चादर सध्या नाहीशी झाली आहे। अरुणाचल प्रदेशामध्ये जन्मलेल्या पेम वांगजॉम या महिलेची शांघाय विमानतळावरती कित्येक तास अडवणूक करण्यात आली आहे। तिच्या भारतीय पासपोर्टवरून चीनी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। अरुणाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्यांनी चीनी पासपोर्टसाठी अर्ज करावा, त्यांचा भारतीय पासपोर्ट अनधिकृत आहे असा दावा चीनी अधिकाऱ्यांचा होता। चीनी इमिग्रेशन अधिकारी आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सचे अधिकारी तिच्या भारतीय पासपोर्टवरून टिंगल उडवत होते। अखेर त्यानंतर तिनं तातडीनं भारतीय दूतावासाला संपर्क साधला। भारतीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिची मदत केली आहे। When I tried to question them and ask them what was the issue, they said Arunachal is not part of India very clearly, and they said you should apply, and started mocking and laughing and saying things like you should apply for Chinese passport, you're Chinese, you're not Indian. इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, त्यामुळे भारतामधली विमानसेवा काहीशी विस्कळीत झाली। गुजरातच्या मार्गे राखेचा एक भला मोठा ढग भारतावरती दाखल झालाय। राजधानी दिल्लीमध्ये देखील ही राख काहीशी शिरली आहे। 12,000 वर्षांमध्ये प्रथमच इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला। भारतामध्ये येणाऱ्यांसाठीच नाही तर देशांतर्गत विमानांवरती देखील परिणाम झालाय। एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअरलाइन्सची अनेक विमानं रद्द झाली। एअर इंडियाकडून काल 9 आणि आज 4 विमानं रद्द करण्यात आली आहेत। एअर इंडियाची आजची चेन्नई, मुंबई, हैदराबाद, दिल्ली ही विमानं रद्द झाली आहेत। मुंबई, हैदराबाद, मुंबई आणि मुंबई, कोलकाता, मुंबई ही विमानं देखील रद्द करण्यात आलेली आहेत। केंद्र सरकारने हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कठोर असा विरोध केला जाईल असा इशारा तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेला आहे। त्यासोबतच डीएमके भाषा युद्ध लढायला देखील तयार असल्याचं उदयनिधी स्टॅलिन म्हणालेले आहेत। जर हिंदी आमच्यावरती लादली गेली तर तमिळनाडू भाषा युद्धासाठी देखील तयार आहे असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान महाराष्ट्रामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्रावरून कडाडून विरोध केला होता। तसंच महाराष्ट्रामधील हिंदी सक्ती विरोधामध्ये मोठं आंदोलन देखील उभं राहिलं होतं। त्यामुळे ठाकरेंच्या हिंदी सक्तीच्या विरोधाला दक्षिणेमधून देखील बळ मिळताना दिसून येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।